हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये आणि पुन्हा एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. सकाळची गोड अशी सुरुवात झाली आणि सकाळची सुरुवात सध्या तरी माझी चहापासूनच होते बरं का. आणि मी खूप प्रयत्न करते की आता उन्हाळा लागला आहे तर चहा थोडीशी स्किप करावी आणि सकाळी कोमट पाणी वगैरे घ्यावं किंवा दुसरं काहीतरी एखादं ड्रिंक घ्यावं. पण एवढी चहाची तलप आहे ना की ती जातच नाही. चला, जेव्हा कमी होईल तेव्हा होईलच. आता शरीरच्या टिफिनसाठी आज मस्त असे पालकचे धिरडे मी बनवत होते. धिरडे चिले काहीही म्हटलं तरी चालेल. तर ती ना असं पालकची भाजी वगैरे अजिबातच खात नाही आणि मध्यंतरी तिला ना हिमोग्लोबिन पण थोडंसं कमी झालेलं होतं. तर मग तिला कशाही पद्धतीने पालक बीट हे मी आता खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. तर मग असे धिरडे किंवा धपाटे बनवून दिले, मग ते तरी ती आवडीने खाते आणि सॉस दिला त्यासोबत तर मग चाटून पुसून खाऊन येते. त्यामुळे मग म्हटलं वेगळ्या पद्धतीने का होईना लेकराला काहीतरी बनवून दिलेलं चांगलं, म्हणून तिला छान असे 2-3 पिठं यामध्ये मी टाकते आणि पालक टाकून छोटे छोटेच तिच्यासाठी पॅनकेकसारखे धिरडे बनवून दिले. छोटे बनवून दिले की मग तिला जास्त म्हणजे जडही जात नाही खायला. आणि जास्त जर टिफिन दिला ना तर काय होतं, लेकराला अगोदरच धाक पडल्यासारखा होतो की आता एवढं कधी संपवायचं. तर त्यामुळे लेकरं पूर्ण खात नाही आणि थोडाच टिफिन खाऊन लगेच वापस आणतात. आणि थोडंसं दिलेलं असलं की मग त्यांना पण मज्जा वाटते की टिफिन पूर्ण संपला आहे, म्हणून थोडंसं जरी गेलं पोटामध्ये तरी पण चांगलं. तर एवढं एकच मी तिला धिरडं दिलेलं होतं आणि छान असे स्लाईस करून दिले. त्यानंतर त्यासोबत थोडासा सॉस दिला. मग सॉसच्या निमित्ताने का होईना ती मग ती पूर्ण खाऊन घेईल. आणि तिच्या पोटामध्ये गेलं की आईला जे समाधान असतं ना ते वेगळंच असतं. आता तिच्या पण एक्झाम चालू होतील आणि अभयच्या पण चालू होतील. आता थोडे दिवसच स्कूल राहिलेली आहे. त्यानंतर ती शाळेमध्ये जाताना थोडंसं काहीतरी खाऊन जातच असते घरून. तर तिला जेवायला पण मी दिलेलं होतं, कारण तिचा जोपर्यंत टायमिंग होतं ना तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला असतो आणि मग तिला थोडंसं जेवण वगैरे देऊन मगच शाळेमध्ये पाठवते. सध्या तरी ना मला अशा इंडोर प्लांट लावायची खूप जास्त आवड निर्माण झाली आहे. आणि मी घरामध्ये बऱ्याच ठिकाणी काचेच्या बॉटलमध्ये, काचेच्या कुठल्याही कंटेनरमध्ये जे की म्हणजे बरण्या असतात काचेच्या आणि त्याचे झाकण वगैरे खराब झाले किंवा मग दुसऱ्या पण आपल्याकडे बऱ्याच सामानासाठी काचेच्या बरण्या येतातच. तर त्यामध्ये सुद्धा मी छोटे छोटे कटिंग्स जे मनी प्लांटचे आहेत ना ते घरामध्ये लावून दिलेले आहेत. आणि असं म्हणतात की मनी प्लांट लावलेलं खूप शुभ मानलं जातं. घरामध्ये मनी प्लांटचं झाड असायलाच हवं असं बऱ्याच ठिकाणी मी ऐकलेलं सुद्धा होतं. तर म्हटलं चला, तर मला त्याची एवढी आवड निर्माण झाली ना तर मी घरामध्ये जवळजवळ 7 ते 8 ठिकाणी मनी प्लांटचे कटिंग्स लावलेले आहेत आणि ते एवढे सुंदर ग्रो झालेले आहेत. काही नाही, फक्त मी त्याला कटिंग लावून दिल्या आणि त्यानंतर 4 ते 5 दिवसाला मी त्याचं पाणी बदलते. कधी असं होतं की बदलणं नाही झालं तर 8 दिवस पण होऊन जातात, पण तरीसुद्धा ते अजिबात म्हणजे खराब होत नाही. आणि फक्त त्याचं आपल्याला पाणी बदलायचं असतं आणि त्याचे जे काही कंटेनर आहे ना ते घासून वगैरे थोडेसे स्वच्छ करून ठेवले की एकदम सुंदर असे दिसतात. ट्रान्सपरंट आपला मनी प्लांट त्यामधून एवढा सुंदर वाटतो ना. तर त्यानंतर आता सकाळचे क्लिनिंगचे कामं थोडेसे आंघोळीच्या अगोदर मी करून घेत असते बऱ्यापैकी. म्हणजे 2-3 दिवसाला बेसिन वगैरे क्लीन करणं, टॉयलेट बाथरूम क्लीन करणं. रोज तर काही होत नाही, पण 2-3 दिवसा मिळून मी करत असते. आणि बेसिनच्या तिथला जो मिरर असतो ना तर तो कितीही स्वच्छ करा त्याच्यावर शिंतोडे वगैरे उडतात आणि मग तो खराब होतोच आणि मग ते अजिबातच चांगलं दिसत नाही. खूप म्हणजे ते शिंतोडे जे असतात ना पाण्याचे, हार्ड वॉटर येतं आपल्याकडे, तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. मग त्यामुळे 2-3 दिवसा मिळून मी त्यालाही अशा पद्धतीने सर्फने किंवा निरम्याने वगैरे छान असं घासून घेते आणि एकदम क्लीन ते होऊन जातं. पुसण्यापेक्षा मी घासून आणि त्यामध्ये पाणी ओतून दिलं की खूप असं स्वच्छ वाटतं आणि आपला चेहरा पण त्यामध्ये एकदम क्लीन स्वच्छ दिसतो. नसतं बघायला पण छान वाटत नाही. त्यामुळे एकदा हे मी क्लीन करून घेतच असते.
जसं की मी तुम्हाला सांगितले मनी प्लॅन्टचे मी बऱ्याचशा कटिंग लावल्या, तर आज ना माझ्या कटिंगमधल्या पूर्ण पाणी मला बदलायचं होतं आणि सगळे जे कंटेनर आहेत त्याचे ना ते घासून स्वच्छ करून जे काही कप्स वगैरे आहेत, माझ्याकडे छान छान कप्स होते किंवा मग काचेच्या बरण्या, बॉटल याचा मी उपयोग करून बऱ्याच ठिकाणी ते लावून घेतले आणि त्याच्यातलं पाणी आज बदलून घेतलं आणि जे काही झाडं आहेत ना त्यांना छान अशा आंघोळी घातल्या. काय होतं घरामध्ये जरी असलेत ना हे प्लॅन्ट तरी पण काय होतं त्यावरती धूळ येऊन बसते आणि मग ते पानं आहेत ना थोडीशी अशी भुरकट दिसायला लागतात आणि मग ते अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळे मग त्यांना 2-3 दिवसा मिळून एकदा जरी आंघोळ घातली ना तरी पण ते खूप फ्रेश दिसतात आणि हिरवेगार असे वाटतात आणि मग आपल्याला पण बघायला छान वाटतं. आणि तो जो काही कोपरा असतो मनी प्लॅन्ट आपण जिथे पण लावलेला असतो तेवढ्या कोपऱ्याला एवढा सुंदर लुक येतो, तर आपल्याला सारखं तिथे जाऊन बघावंसं वाटतं, बसावंसं वाटतं. त्यानंतर मी त्याच्या शेजारीच दररोज अशी धूप लावून घेत असते. धूप लावल्याने काय होतं घरामध्ये खूप प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं आणि मनी प्लॅन्टचा एक कोपरा त्यासोबतच थोडीशी धूप लावली ना की खरंच खूपच भारी वाटतं. त्यानंतर आता घरातील क्लिनिंग सकाळी सकाळी जे काही होईल ते आवरून घेत असते आंघोळी अगोदर आणि मग आंघोळ झाल्यानंतर ओटा हे सगळं क्लीन करत असते. तर आता सगळं काम माझं आवरून झालेलं आहे. गॅसचा ओटा पण मी स्वच्छ धुवून ठेवलेला होता, फक्त आता पुसून तिथे त्याचे जे शेगड्या वगैरे आहेत त्या लावून द्यायच्या होत्या. आणि मुलं स्कूलमध्ये आहे तोपर्यंत मी पूर्ण काम आवरण्याचा प्रयत्न करत असते, कारण दुपारी आल्यानंतर मग आता सध्या त्यांच्या एक्झाम पण चालू होतील, त्यामुळे मग थोडासा त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्याजवळ बसणं, वेळ घालवणं हे पण तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मग आपले कामं आपण आवरून घेतले की मग मुलांना पण आपण वेळ देऊ शकतो. त्यासोबतच माझं व्हिडिओचं काम, उद्याचा कंटेंट कुठला ठेवावा काय, त्यानंतर एडिटिंगचं काम हे पण कामं त्यासोबत असतात. त्यामुळे घरातल्या कामांना मी पटापट करण्याचं अगोदर त्यांना प्राधान्य देते आणि त्यानंतरच मग बाकीचं जे काही असेल त्यासाठी मला भरपूर असा वेळ भेटतो. तर गॅसचा ओटा स्वच्छ करतच होते, तर ह्या प्लेट्स वगैरे पण थोड्याशा खराब झालेल्या होत्या आणि त्याचं ठेवायचं जे काही स्टँड आहे ना ते पण थोडंसं त्यावरती धूळ आणि तेलकटपणा, किचनमध्ये आपल्या कितीही स्वच्छता ठेवली तरी पण भांडे जे आहेत ना आजूबाजूचे ते तेलकट होतातच. त्यामुळे ते देखील हात स्वच्छ करून घेतलं. सगळ्या प्लेट वगैरे जिथल्या तिथे लावून दिल्या आणि बघू शकताय तुम्ही हा कोपरा पण एकदम मस्त दिसतोय. चला भेटूया परत, बाय.